जन्मानंतर काही बाळ दिवसा झोपतात आणि रात्री रडतात. मग त्याचा आईला खूप त्रास होतो. तुमच्याही बाबतीत असंच होतं का? जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 9 महिने आईच्या गर्भामध्ये बाळ अतिशय सुरक्षित असते, उबदार वातावरणात असते. बाहेरचा जो प्रकाश, माणसं, वेगवेगळे आवाज हे बाळाला माहिती नसतं. ते रडण्याच्या माध्यमातून व्यक्त होत असतं, आपल्याला सांगत असतं. हळूहळू हळूहळू त्याला या वातावरणाची सवय लागते, प्रकाशाची सवय लागते. आई येताना जाताना ते आईकडे बघते, आईचा आवाज ओळखायला लागते, आजी आजोबांचा आवाज ओळखते. आणि मग कुठे काय वाजतं, कशाचा आवाज येतो, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये खूप जिज्ञासा असते आणि ह्या जिज्ञासेमधूनच त्याच्या न्यूरॉनच्या जोडण्या होत असतात. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून मेंदूच करून घेत असतो. म्हणून बाळ प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करते, शिकून घ्यायचा प्रयत्न करत असतं. आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये बाळ अतिशय जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होते, खूप खेळते. खेळल्यानंतर त्याला भूक लागते, भूक लागल्यानंतर ते पिते आणि झोपते. आपल्याला वाटतं बाळ दिवसभर झोपतं, परंतु बाळ दिवसभर झोपत नाही. ते खेळते सुद्धा आणि झोपते सुद्धा. आणि तुम्हाला असं वाटतं की बाळ दिवसभर झोपते आणि रात्री खूप रडते, परंतु बाळाचं तुम्ही निरीक्षण केलं का की बाळाला जसं दिवसा खेळायला लागतं, काही गोष्टी जाणून घ्यायला लागतात, तशा रात्री सुद्धा ते सारखं सतत झोपू शकत नाही. दिवसभर त्याने प्रकाश अनुभवलेला असतो. जेव्हा आई बाळाशी बोलते, आजूबाजूची मंडळी बाळाशी बोलते, किंवा आई त्याला कुशीत घेते, जवळ घेते, त्यावेळेला बाळाच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन, एंड्रोफिन हे हार्मोन्स क्रिएट होतात आणि त्या हार्मोन्स मुळे बाळ शांत होतं, बाळ सहनशील होतं. म्हणून बाळाला मांडीवर घेतल्यावर स्तनपान करत असताना बाळाच्या आपण डोक्यावरून हात फिरवतो का, पाठीवरून हात फिरवतो का, तसेच स्तनपान केल्यानंतर आईच्या दुधामधून त्याला ग्लुकोज मिळते आणि त्या ग्लुकोजचा परिणाम म्हणून देखील बाळ शांत होते. मग आईच्या दुधामध्ये जास्तीत जास्त ग्लुकोजची निर्मिती होण्यासाठी आईचा आहार कसा असला पाहिजे याचा देखील आपण विचार करायला हवा. आईच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त आहार असायलाच हवा. तर तुमच्या दुधामधून बाळाला व्हिटॅमिन ए मिळेल आणि बाळ शांत राहण्यास मदत होईल, छान झोपेल आणि तुम्हालाही विश्रांती मिळेल. आईच्या दुधामधून बाळाला पुरेसे व्हिटॅमिन ए मिळण्यासाठी आईने काय खावं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. Thank you so much. Take care and bye bye.